चौबीस और 25 जनवरी 2026 को नांदेड़ में हिंद की चादर श्री गुरु तेग बहादुर साहब की 350वीं शहीदी समागम के मौके पर रियासत का अज़ीमुश्शान प्रोग्राम मुनक़्क़द किया जा रहा है। इस प्रोग्राम का एहतमाम रियासत हुकूमत के महकमे अक़लियती तरक्की और रियासती सतह समागम कमेटी के इश्तिराक से किया जा रहा है, जिसमें सिख, सिकलकर, बंजारा, लबाना, मोहियाल, सिंधी और दिगर समाज शामिल है। वज़ीर आला के दफ्तर की जानिब से अंदाजा जाहिर किया गया है कि इस समागम में रियासत के 11 अजला और मुल्क की मुख्तलिफ रियासतों से तकरीबन 8 से 10 लाख अक़ीदतमंदों की शिरकत मुतवक्का है। इस ज़िम्मन में नांदेड़ के जिला कलेक्टर राहुल कर्डिले ने एक अपील जारी करते हुए आवाम से कहा है कि वो इस तकरीब में हजारों की तादाद में शिरकत करे। सर्वांना नमस्कार, मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुरु तेग बहादूर साहेब यांच्या 350व्या शहादत निमित्त नांदेडमध्ये 24 आणि 25 जानेवारीला अतिशय ऐतिहासिक भव्यदिव्य कार्यक्रम पार पडतोय। या कार्यक्रमाला देशभरातून भाविक मोठ्या संख्येने येतात। सुमारे 8 ते 10 लाख नागरिक या कार्यक्रमाला येतात। त्यामुळे या कार्यक्रमाला येताना काही गोष्टींचा आपल्याला एक मर्यादा पाळायच्या आहेत। आपल्याला कल्पना आहे की गुरु ग्रंथ साहेब आपण त्या मोदी ग्राउंडवर कार्यक्रमाच्या निमित्तानं त्याला सन्मानपूर्वक त्या ठिकाणी नेतोय। त्यामुळं आपल्याला गुरुद्वाराचीच प्रतिकृती त्या ठिकाणी आपण निर्माण करतोय। त्यामुळं त्या ठिकाणी आपण जेव्हा प्रवेश करू त्यावेळेस त्या सगळ्या मर्यादांचं आपल्याला भान ठेवायचंय। एक तर आपल्याला आपले केस झाकायचे, म्हणजे स्वरूप आपल्याला परिधान करायचं। दुसरी गोष्ट, आपल्याला चप्पल, बूट आपल्याला जुताघरमध्ये काढूनच आपल्याला आत जायचंय। त्या ठिकाणी आपल्याला शांतता पाळायची आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलाही नशा आपल्याला करायची नाही किंवा तशा पदार्थही जवळ बाळगायचे नाही। आपण सर्वांनी या गोष्टीचं आपण मर्यादा पालन करूया। दुसरी गोष्ट, इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा नागरिक येतील तेव्हा ट्रॅफिकचे काही प्रश्न उद्भवू शकतात। त्यामुळं आपण जवळजवळ 100 एकरपेक्षा जास्त पार्किंग लॉट आयडेंटिफाय केले, त्या ठिकाणीच आपण पार्किंग करावी। वाहतुकीच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, जेणेकरून यामध्ये कुठल्याही कनेक्टिव्हिटीचा इश्यू येणार नाही। आणि तिसरी गोष्ट, बऱ्याचदा या कार्यक्रमाला कुठले पास लागणार आहेत का अशी विचारणा नागरिकांकडून होते। तर मला हे स्पष्ट करायचं की हा कार्यक्रम एक सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रम आहे। आपल्या धर्माचं जी लिगसी आहे किंवा आपल्या धर्माधर्मामधली सहिष्णुता, सामाजिक ऐक्य, एकोपा या कार्यक्रमाला जपण्याचा संदेश याच्या माध्यमातून आपण देतोय। त्यामुळे हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे, कुठलाही याला आडकाठी अडथळा नाहीये। त्यामुळे आपण मुक्तपणे या कार्यक्रमाला हजेरी लावू शकता। माझं हे आव्हान आहे की आपण नांदेड जिल्ह्यातल्या सर्वांनी, म्हणजे आपले मित्र, आपले नातेवाईक यांना कार्यक्रमाची रूपरेषा सांगावी, त्यांना आवाहन करावं आणि मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला हजेरी लावावी। याला कुठलाही निर्बंध किंवा बंधन नाहीत। उलट जेवढे जास्त नागरिक येतील त्यांची सेवा करायला आम्ही उत्सुक आहोत, कारण याला एक निरंतर लंगर, त्याचसोबत आरोग्याचा फार मोठा कॅम्प आहे, म्हणजे नेत्र तपासणी, चष्मे वाटप, स्टिक वाटप आणि सगळ्यात युनिक म्हणजे इंडोस्कोपीचं युनिट आपण या ठिकाणी करतोय। ज्या आपल्या ज्या गरजू जे पेशंट्स आहेत त्यांची इंडोस्कोपीचं स्कॅन पण होतंय आणि पहिल्यांदा असं होतंय की आपण ते मोबाईल व्हॅनद्वारे करतोय। कर्करोगाची तपासणी या ठिकाणी करतोय आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजचं स्क्रीनिंग पण आपण करतोय। तर हे फक्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम नसून यात आरोग्याचाही फार मोठा कॅम्प या ठिकाणी लागणार आहे, लंगर सेवा निरंतर मिळणार आहे। त्यामुळे मोठ्या संख्येने आपण या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं मी आवाहन करतो। धन्यवाद।